जयंत नार्वेकरांनी सांगितलंय की त्यांनी 20 वर्षापूर्वी आयुक्तामध्ये सुरू केलं आणि ते कारण असं होतं की अध्यक्षाचं भाषण संपल्यावर एक विचार पोचलेला असतो आणि तो गढूळ होऊ नये. पण काही वेळा म्हणजे आमच्या वेळी भाषण होण्यापूर्वी आभार मानतात. याचं कारण असं असतं की भाषण सुरू असताना लोक निघून जातात आणि मग आभार कोणाचे मानायचे, आभार मानणाऱ्याचा मनात कदाचित प्रकार येतो. त्यांच्या मनात नक्की काय आहे मला माहीत नाही, ते तुम्ही ठरवा की आपल्याला साहित्य संमेलन, अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य संमेलन का मिळत नाही याचा विचार करावा. मी त्याचा विचार केलेला आहे आणि तो विचार मी अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. अर्थात तो माझा दृष्टिकोन आहे, त्यांचा असेलच असं नव्हे. प्रदीर्घ परंपरा असलेल्या महाराष्ट्रात फक्त 2 अशा साहित्य संस्था आहे आणि साहित्य संमेलन आहे. 81 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे. पण या दोघांच्यात एक फरक आहे. ते अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य संमेलन इथे यायला कदाचित घाबरत असेल, कारण आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा त्यांचं साहित्य संमेलन होतं त्यावेळी शासनाची भरघोस मदत मिळते. ती मदत वाईट आहे असं मी म्हणत नाही, परंतु लोकसंग्रहातून, लोकसहभागातून साहित्य संमेलन उभं राहणं ही त्या साहित्यिक प्रेमाची खरी जाण असते. ती इथे करून दिली जाते. आणि आपण जर औदुंबरला गेलो, औदुंबरचे लोक असं करतात, तर मग इतर ठिकाणी म्हणायला लागले तर आपलं काय होईल, ही एक पंचायत त्यांच्या मनात असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र साहित्य संमेलनाची आणखी एक परंपरा आहे. दरवर्षी अध्यक्ष याच्यात भांडण होतच. हा अर्थात मराठी माणसाचा स्वभाव आहे, भांडण झाल्याशिवाय आपली मैत्री घट्ट होत नाही. पण नियमाला अपवाद म्हणून 81 वर्ष भांडण न होता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडला जातो. साहित्याच्या प्रेमाची गोष्ट आहे. आणि दुसरी एक गोष्ट जी माझ्या भाषणात नाही ती सांगायची म्हणजे आत्ता अनेक पुस्तकांचं प्रकाशन झालं. ते महत्त्वाचं आहे, ते चांगलं आहे. आणि गवयाचं पोर जसं तालात गातं त्याप्रमाणे या विभागात निर्माण झालेले लोक साहित्य संपदाच निर्माण करणार हेही उघड आहे. ही या विभागाची परंपरा. पण त्याचा पुढचा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे. मला 2 संस्कृत सुभाषित आठवतात. मी ती संस्कृतमधली सांगत नाही आहे, कारण मलाही संस्कृत चांगलं येत नाही. परंतु त्याचा मराठी भाषांतर ल गो बिंधेने केलेलं आहे आणि ते पाणपोळी म्हणून प्रसाद प्रकाशनाने जवळजवळ 50 वर्षापूर्वी प्रसिद्ध केलंय. आणि त्यात त्यांनी दिलंय की कवींच्या दृष्टीने, साहित्यिकांच्या दृष्टीने खरी गरज कोणाची असते. तो श्लोक असा आहे, तरुण प्रसविते पुष्प गंध वायूस नेत असे. एक लक्षात घ्या की फुलं कुठे उमलतात, शेवटी फुलवेलीवर उमलतात, पण तो गंध तरी त्याचे लाड सूर्य तरी तसे. तरू प्रसविते पुष्प गंध वायूच नेत असे. ही जबाबदारी तुमची आणि माझी असते. त्यांची पुस्तकं विकत घ्यायची, वाटायची आणि आपण त्या उंचीला पोचलोय का याचा विचार करायचा असतो. कारण दुसरं जे श्लोक आहे मराठीत आलेला, उचंबळ ते काव्याने कवीन इतरे जन भरतीये समुद्राला न कोपा चंद्र पाहून. चंद्र जेव्हा येतो तेव्हा समुद्राला भरती येते, तुमच्या घरातल्या विहिरीला भरती येत नाही. तुमच्या भोवताली असे रसिक हवेत आणि म्हणून ते जे म्हणतात, इतर दुःख शतांशही साईन जरी इच्छसी हे चतुरायन रसिकास कवित्व निवेदने शिरसी मालिक मालिक मालिक. मला आयुष्यात तर कोणत्याही गोष्टी दिल्यास तरी चालेल, परंतु अरसिक माणसाला माझी कविता ऐकवायला मला लावू नकोस. आणि त्याबद्दलही त्याला काही वाटत नाही. जन्मे लची मम कदापि समान धर्मी
काळा सांगता नसे विपुलाचं भूमी. मी माझी कविता सोडलेली आहे. ती काळाच्या प्रवाहात पुढे जाईल. लोक माझं नाव विसरतील पण माझ्या ओळी विसरणार नाही, माझं पुस्तक विसरणार नाही. हा सन्मान बरोबर घेऊन लेखक प्रवास करत असतो आणि त्याला तशी साथ देणारे श्रोते इथे भेटतात. नाहीतर साहित्य संमेलनाला किती श्रोते असतात याचे फोटो कुठेही दाखवत नाही. इथे साहित्य संमेलन घेतलं तर पुन्हा ते दाखवावे लागतील, ही आणखी नाही काढता. ते असो. माझ्या भाषणाकडे जाण्यापूर्वी दुसरा एक मुद्दा आहे. माझा अतिशय देखणा परिचय करून देण्याचा. तो देखणा होता म्हणजे तुम्ही अधनमधनं टाळ्या वाजवत होता म्हणजे तो देखणा होता, ही गोष्ट उघड आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरी जेव्हा मित्र किंवा पाहुणा येतो तेव्हा त्याचा परिचय करून देताना आपण खोटं बोलत नाही पण थोडी अतिशयोक्ती करतो. त्याच्या पत्रात 2-4 मापं जास्त टाकतोच. त्याप्रमाणे माझ्याबद्दल जे सांगितलं त्यात थोडी अतिशयोक्ती आहे. पण त्यांनी ते सांगितलं ते तुमच्या आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल जे प्रेम आहे त्याचा आनंद माझ्यापर्यंत पोचावा म्हणून सांगितलं आणि म्हणून या क्षणी मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो. पण हा स्वीकार करत असतानाच मला दुसरी गोष्ट सांगायची ती महत्वाची. तुम्हाला माहिती आहे ही एक मिथक कथा आहे. एक राजा होता, म्हातारा झाला होता आणि आयुष्यभर त्याला सोनं साठवण्याचा प्रचंड असा शौक होता. त्यांनी प्रचंड सोनं साठवलं होतं आणि त्याला वाटलं आपल्या सोन्याचं प्रदर्शन करावं. त्यांनी राजवाड्यासमोर एक फार मोठा सोन्याचा तराजू घालवा. एकात आपण आयुष्यात कमावलेलं सोनं ठेवलं आणि गावातल्या सावकारांना, इतर सावकारांना जवळच्या राजाला आव्हान दिलं की तुमच्याकडे असलेलं सोनं तुम्ही दुसऱ्या पारड्यात टाका आणि तुमचं पारडं खाली आलं तर सगळं सोनं घेऊन जा, पारडं खाली आलं नाही तरी घेऊन जा. सगळे सावकार यायचे, राजे यायचे, हे काही खरं नाही असं समजून परत जायचे. आणि रस्त्यावरून एक फकीर चालला होता नेहमीप्रमाणे, दिया उसका भी भला न दिया उसका भी भला, हा आपला मंत्र म्हणत. त्यांनी ते पाहिलं, त्याला हसू आलं, तो आत गेला. त्यांनी आपल्या झोळीत हात घातला आणि त्यातनं त्यांनी एक तुळशीपत्र घेतलं आणि दुसऱ्या पारड्यात टाकलं आणि ते पारडं खाली गेलं आणि हे पारडं वर गेलं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की माझी आधी जी सगळी ओळख करून दिली ती महाराष्ट्राच्या दृष्टीने आज महत्त्वाची नाही. या माणसाला सदानंद साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं ही गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे. आणि ही या साहित्य संमेलनाने स्वतःच्या 81 वर्षाच्या वाटचालीत कमावलेली कमाई आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज महाराष्ट्रात लेकुरे उदंड झाली त्याप्रमाणे साहित्य संमेलने उदंड झाली असा प्रकार. प्रत्येक गावात साहित्य संमेलन होतं, विभागीय होतात, गावातही 4-4 होतात किंवा सातारा जिल्ह्यात जवळजवळ 15-20 साहित्य संमेलनं होतात आणि मला त्याचा आनंद आहे. साहित्य संमेलनं झाली पाहिजेत. केल्याने देशाकन पंडित मैत्री सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे पार. त्याप्रमाणे साहित्य संमेलनात साहित्यिक, लेखक, समीक्षक, प्रकाशक भेटतात, एकमेकांशी चर्चा होते, विचार हसून पुसून पुढे जातात. पण या सर्व साहित्य संमेलनात 2 साहित्य संमेलनं महत्त्वाची आहेत. त्या दोन्हीची जी काही वेगवेगळी शक्तिस्थानं आहेत मी तुम्हाला सांगितली. पण या साहित्य संमेलनाचं आणखी एक शक्तिस्थान आहे. औदुंबर ही दत्तकृपेने मंतरलेली भूमी आहे, मंतरलेलं तीर्थस्थान आहे. आणि सुधांशू आणि सदानंद यांच्या चैतन्याचा स्पर्श इथे झालेला आहे. त्यामुळे औदुंबर, सुधांशू आणि सदानंद यांच्या त्रिवेणी संगमावर हे साहित्य संमेलन उभं आहे. या अशा साहित्य संमेलनात बोलताना कुणाच्याही डोक्यावर अधिक ताण येईल ही गोष्ट उघड आहे. किंवा माझे मित्र भानू काळे ज्यांनी सांगितलं माझ्यावर पुस्तक लिहिलं आहे, मराठीतले फार मोठे लेखक आहेत,
ते म्हटले, दाभोळकर, मला जर नियतीने विचारलं तुला मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पाहिजे का सदानंद साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद पाहिजे, तर मी सांगेन सदानंद साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद पाहिजे. ही तुमची 80 वर्षाची कमाई आहे. अर्थात अशा साहित्य संमेलनात तुमच्या समोर येऊन माझे विचार मांडणं हा माझ्या मनावर येणारा ताण तुम्ही समजू शकता. पण तो मी सांगत असताना मला ज्ञानेश्वरीतली एक वेगळी ओवी आठवते, ती तुम्हाला माहीत असेल. घरात अंगत पंगत बसलेली असते, लहान मुलाला भरवत असतात आईवडील. मधीच तो मुलगा अतिशय लाडात कौतुकात येतो, उठतो आणि आईवडिलांना भरवायला. घरातले कोणी हसत नाही, टाळ्या वाजवतात, कारण तो घरगुती कार्यक्रम असतो. किंवा याप्रमाणे आपण म्हणतो की विक्रमादित्याचं सिंहासन किंवा त्याचा दगड याच्यावर जरी गुराखी बसला तरी त्याला चांगलंच बोलावं लागतं. त्याप्रमाणे माझ्या मनातले मराठी साहित्याबद्दलचे काही बरे वाईट चांगले विचार तुमच्या विचारासाठी पुढे मांडणार आहे. ते विचार घासून पुसून घेतलेले आहेत असं मला मुळीच म्हणायचं नाही. ते विचार साकाट आहेत. पहिला विचार असा आहे की जवळजवळ 50 वर्षापूर्वी ललितमध्ये ठणठणपाळ यांनी, ठणठणपाळ म्हणजे जयवंत दळवी, त्यांनी जेव्हा ते सदर सुरू केलं तेव्हा एक मजेशीर वाक्य टाकलं होतं. ते म्हणाले, व्याकरणात 3 काळ आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. मराठी साहित्यात फक्त एकच काळ आहे आणि तो म्हणजे पडता काळ. कायम पडझड सुरू असते आणि आता ती पडझड फार वाढलेली आहे, आपल्याला माहिती. आज आपल्यापैकी बहुतेकांची मुलं मराठी माध्यमात शिकत नाहीत, इंग्रजी माध्यमात शिकतात. मला त्यातही काही फार वाईट वाटत नाही. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर सर्वजण इंग्रजी भाषेत शिकलेत, इंग्रजी माध्यमात शिकलेत. त्यांना इंग्रजी आणि मराठी दोन्ही चांगले यायचं. आजच्या मुलांना इंग्रजी आणि मराठी दोन्ही येत नाही. इंग्रजी येत नाही कारण त्यांच्या शाळेतल्या मास्तरांना इंग्रजी येत नसतं. ही दुर्दैवाची वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांना मराठी चांगलं येत नाही यापेक्षा मराठी भाषेपासून आपण तुटत चाललोय, ही एक वाईट गोष्ट आहे. आजची मुलं मराठी वाचत नाहीत ही गोष्ट खरी आहे. आजकाल कोणी जगभर वाचत नाहीत कारण सगळेच सगळी मुलं तुकारामांचा अभंग बरोबर ठेवतात. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या, म्हणून ते स्मार्टफोन बरोबर ठेवतात. तो एक मित्र बरोबर असला तर त्यांना आणि काही लागत नाही. पण ते तसं करत नाही. आपण मराठीत बाहेर बोलत नाही. म्हणजे तुम्ही मी जरी बाजारात गेलो, आता मला इथलं माहीत नाही, मुंबई, नागपूर, सातारा, पुणे, नाशिक बाजारात गेलो तर भैया कैसा दिया म्हणून आपण विचारतो, त्याला मराठीत विचारत नाही. रिक्षावाल्याला रिक्षा आहे का म्हणून विचारतो आणि विचारत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एका गोष्टीचा खेद होत नाही की अभिजात भाषेचा दर्जा अजून मराठीला मिळालेला नाही. तो कन्नडला मिळाला आहे, तो तामिळला मिळाला, तो मल्याळमला मिळाला आणि मराठी भाषा सर्व निकष पूर्ण करून दिल्ली दरबारी उभी आहे. ती त्याला मिळत नाही याबद्दल आपण निषेधही करत नाही. आपल्याला त्याचं काही वाटतच नाही. आणि या सर्वाचं कारण काय आहे ते आपण समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला पहिल्यापासून मुळाक्षरं कदाचित गिरवली पाहिजेत का? आपल्याला आपल्या मराठी भाषेचं वेगळेपण आणि मोठेपण समजावून घेऊन ते समाजापर्यंत, मुलांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे का? आणि मुलांच्यापर्यंत पोचवायचं असेल तर प्रथम ते आपल्याला समजलं पाहिजे. 700 वर्षापूर्वी जगातली एक अतिशय अवघड ग्रंथ आजही ज्ञान आणि तत्वज्ञान देताना लोक भल्या भल्या भाषेत घाबरतात. तो साध्या सुलभ मराठीत आला आणि त्याची सुरुवात करताना ज्ञानेश्वर म्हणतात, अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन. कोणती ताकद आहे? माझी स्पर्धा फक्त अमृताशी आहे. आणि 700 वर्षापूर्वी हे सांगणं किती कठीण आहे समजावून घ्या.
700 वर्षापूर्वीही संस्कृतला गिरवाण भारती म्हणजे देवभाषा समजायचं आहे आणि त्याच्याविरुद्ध एल्गार पुकारत दक्षिणेतल्या भाषा उभ्या होत्या. त्या म्हणायच्या की तुमची देवभाषा तर आमची काय राक्षस भाषा आहे. पण ज्ञानेश्वर माऊली कोणाच्या भांडणात पडतच नाही. ते म्हणतात तुमच्या भाषा चांगल्या आहेत, माझ्या भाषाही चांगल्या आहेत, माझी स्पर्धा फक्त अमृताशी. आणि हे ज्ञानेश्वर सांगतात असं नव्हे. फादर स्टीफन्स ज्याची मातृभाषा मराठी नव्हे, जो भारतात आला तरुण झाल्यावर, नंतर तो मराठी आणि गोवेची भाषा शिकला, कोकणी भाषा शिकला आणि कोकणी भाषेचं पहिलं व्याकरण त्यांनी लिहिलं आहे. पण त्यांनी मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं नाही. याचा अर्थ मराठीत त्यावेळी वेगळ्या प्रकारचं व्याकरण होतं, पण मराठी भाषेचा गौरव त्यांनी कसा केला आहे. पुष्पा माझी मोगरी, परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी सादरी, भाषा मराठी. परदेशातून आलेला एक माणूस मराठी शिकून अनेक भाषा येणारा हे म्हणतो. आणि मराठी भाषा कधी अशा याच्यात गुंतून पडलीच नाही वादात. अमृतातही पैदा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन म्हणणारे रामदास आणखीन पुढे जातात, म्हणणारे ज्ञानेश्वर आणखीन पुढे जातात. ज्यावेळी विनोबा म्हणाले जय जगत, त्यावेळी लोकांना वाटलं हे काय जगत असं कसं होईल. त्याच्या आधी ज्ञानेश्वर म्हणतात सारे विश्वची माझे घर. ही केवढी कल्पना. जो दे वांशील ते लाभो प्राणीदास. या जगातले सर्व प्राणी सगळ्या भाषेत त्यांना जे पाहिजे ते मिळो आणि त्यासाठी भाषेचं वैभव आपल्याबरोबर घेऊन हिंडावं लागतं. आणि ते तुकाराम करतात, आजचे साहित्यिक आणि वाचक करतात का हा प्रश्न आहे. तुकाराम काय सांगतात, आमुच्या घरी शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे जतन करू, शब्दच आमुच्या जीवीचे जीवन, सुखे वाटू शब्द धन लोका. ते प्रेम या भाषेवर त्या लोकांनी केलं ते आपण आपल्याजवळ आज ठेवतोय का. आणि आपल्याजवळ ठेवलं तर आपण शेवटी मुलांना देणार हो, आड्यातच नाही तर पोहऱ्यात बघून जाणार. आपल्यालाच आपली मराठी भाषा येते का, बोलतो आपण का, पाहतो का, वाचतो, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि तो आपण जर करायचा असेल तर मराठी भाषेने केलेल्या आणखीन काही गोष्टी आपल्या लक्षात घ्याव्या लागतील. त्यांनी पहिल्यापासून केलेलं जे योगदान आहे समाजाला ते फार मोठं आहे. आणि ते जगातील किती भाषांनी दिला असेल हा संशोधनाचा विषय होईल. प्रबोधनाची चळवळ चालवत मध्ययुगातले मराठी संत उभे आहेत. आपल्याला आश्चर्य वाटतं की प्रत्येक लेखक, प्रत्येक कलाकार काळाच्या एका चौकटीत बंदिस्त असतो आणि ती काळाची चौकट पूर्णपणे मोडणं अशक्य असतं. कदाचित तुम्ही रक्तबंबाळ होता, घायाळ होता, काळाची चौकट बदलत नाही. पण त्याच काळाच्या चौकटीत राहून ती काळाची चौकट मी मोडतोय असं न दाखवून प्रबोधनाची चळवळ कशी पुढे देता येते हे सांगत मराठी संत उभे आहे. ते आपण कधी विसरून जातो, कुठे सांगतही नाही. आपल्याला माहिती आहे आज गणपती उत्सवानंतरचा सर्वात मोठा वादाचा विषय कोणता असतो. गणपती मूर्तीचं विसर्जन कसं करावं. ते वाहत्या पाण्यातच झालं पाहिजे, ते विहिरीत झालं पाहिजे, किंवा आपण गावात एखादं तळं उभं करावं त्यात करावं, नाहीतर घरातल्या बादलीत करावं. आणि आपण हमरी तुमरीला येऊन दोन्ही बाजूने आमच्यापैकी चांगला वकील कोण हे समजावून देत असतो. तात्विक चर्चा कमी असते. पण रामदास या प्रश्नाला किती वेगळं वळण देतात आणि दासबोध वाचणारे लोक हे सांगत नाही. रामदास मूळ प्रश्नाकडेच जातात. मृत्तिकेचे पूजन करावे आणि स्वयेची विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतःकरणाचे. अरे मातीची मूर्ती बनावी, ती पूजावी आणि तिचं विसर्जन करावं, हे मानेना स्वभावे अंतःकरणाचे. कुणाशी भांडण नाही. आणि पुढे म्हणतात देव पूजावा आणि त्याजावा, हे प्रशस्त न वाटे जीवा, त्याचा विचार काही अगत्य असावा.
म्हणजे माझा विचार बरोबर आहे असंही नव्हे, पण माझा विचार असा आहे की देव पुजावा आणि त्यागावा, घरी बोलावा आणि नंतर हे करावा, पाहुण्याला घरी बोलावं आणि हाकलून द्यावं. रामदास जवळजवळ हे सांगतायत, देव पुजावा आणि त्यागावा, हे प्रशस्त न वाटे जीवा, हे माझ्या जीवाला प्रशस्त वाटत नाही, त्याचा विचार काही अगत्य असावा. हेच रामदासांच्या काळात सांगायला केवढी ताकद पाहिजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुकाराम त्याच कालखंडात आहे. शिवाशिव समाजात असलेली आहे, ब्राह्मण शूद्र हा विचार आहे. आणि तुकाराम काय सांगतायत, महाराच्या स्पर्शे कोपे तो ब्राह्मण नव्हे. म्हणजे तुकाराम स्पर्श वाईट का चांगलं हेच म्हणतच नाही. तुकाराम म्हणतात महाराच्या स्पर्शे कोपे तो ब्राह्मण नव्हे, ज्याचा विचार चित्ती ती तुझी जाती. तुझ्या मनात जो विचार आहे ती तुझी जात आहे. महाराच्या स्पर्शे ते तो नव्हे, ती तुझी जात आहे हे लक्षात घे. आणि हे सांगताना, हे किती महत्वाचं आहे सांगताना, तुकाराम चंद्रभागेच्या ठिकाणी उभे आहे आणि ती चंद्रभागेत लोक स्नान करतायत आणि तुकाराम सांगतायत, येऊन या तीर्था तुवा काय केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी, बसून एकांती चित्त शुद्ध करी, तया सुखांत काळ नाही. आणि पहिल्यांदा हेच सांगितलं, तुझ्या मनात चित्तात जो विचार आहे ती तुझी जात आहे. तुझ्या मनात वाईट विचार असेल तर माझा धर्म सांगतो तू मांग आहेस, आणि तुझ्या मनात चांगला विचार असेल तर तू ब्राह्मण आहेस. ज्या तो तुझ्या मनात विचार आहे ती तुझी जात आहे. आणि म्हणून तुकाराम सांगतात, बसून एकांती चित्त शुद्ध करी, तया सुखा अंत पार नाही. तुकाराम ज्या काळात वय आहे त्या काळात किंवा आजही वेदाविरुद्ध बोलणं कठीण आहे, कारण वेदात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. वेदात आजच्या काळात अजिबात न पटणाऱ्याही गोष्टी आहेत. वेदात चातुर्वर्ण्याचं भयावह असं समर्थन केलेलं असंही म्हणता येईल. पण तुकाराम प्रथम काय करतात, तुकाराम प्रथम वेदाचं अपरंपार कौतुक करतात. वेदा निंदितो चांडाळ, दुष्ट सुतकिया कळ, वेदाची जो निंदा करी, मातेची तो थाने फाडी. थोड्या प्रचंड प्रमाणात वेदाचे कौतुक आहे. वेदाची जो निंदा करी, मातेची तो थाने फाडी. आणि हे सगळं झाल्यावर समोरच्या ब्रह्मवृंदाला सांगताय, वेदाचा तो अर्थ आम्हासाठी ठावे, येरांनी व्हावा भारमा. ते सांगतायत, मीही वेद वाचले, मी तू वेदातले शब्द सांगतोयस, मी वेदातले अर्थ सांगतोय. रामदास मूर्ती पूजा करू नका, गणपती पूजा करू नका म्हणून सांगत नाहीत, पण विचार करा म्हणून सांगतात. तुकाराम सांगतात, वेद मलाही मान्य आहे, पण वेदातले शब्द आणि शब्दामागचे आशय याबाबत आपण एकदा चर्चा केली पाहिजे. की आपले साहित्य किती मोठं आहे, किती वेगळं आहे लक्षात ठेवा. आपला विश्वासही बसत नाही. तुकाराम पंढरपूरच्या विठोबाच्या समोर मंदिरासमोर उभे आहेत, पाठीमागे वारकरी आहेत. आणि तुकाराम काय सांगतायत, पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी, सारतो भाव अंतरीचा देव ओळखा. तू इथे आलायस तर तुझ्या मनातला देव ओळखायला आलायस. समोरचा पंढरपूरचा विठोबा पण दगडाचाच आहे, आणि तू त्या पायरीवर उभा आहेस ती पण दगडाचीच आहे. तुझ्या मनातले विचार महत्वाचे आहेत. हे 350-400 वर्षापूर्वी सगळीकडे सांगत हिंडणारे साहित्यिक या समाजात निर्माण झाले. ही आपली केवढी मोठी कमाई आहे, आपण विसरून जातो. कारण हे कुठे बोललंच जात नाही. बोलतो ते आपण साहित्यातल्या इतर काही गोष्टी बोलतो. आपण आणखीन काही गोष्टी करतो. आपण म्हणतो की जुनं साहित्य क्लिष्ट आहे, ज्ञानेश्वरातली भाषा क्लिष्ट आहे, रचना क्लिष्ट आहे, कारण ती 700 वर्षापूर्वीची आहे. आणि हे मलाही कठीण वाटतं, मला शब्दकोश घेऊन बसावासा वाटतो. परंतु ते तसं नाही आहे हे लक्षात घ्या.
आपण आज ज्या चर्चा करतो की बोली भाषा आणि प्रमाण भाषा, जुनं व्याकरण आणि नवं व्याकरण, किंवा जुनं साहित्य आणि नवं साहित्य, याच्या पलीकडे 700 वर्षापूर्वी हे लोक पोचले हे लक्षात घ्या. आपण म्हणतो की ज्ञानेश्वरीची भाषा क्लिष्ट आहे, वेगळं व्याकरण आहे, पण 700 वर्षापूर्वी आणखी एक गोष्ट झाली आहे लक्षात घ्या. आपण एक गोष्ट घेऊया की संबंध गीता ज्याच्यावर उभी राहते की ज्यावेळी अर्जुन म्हणतो की मी युद्ध कसं करू, हे सगळे माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्यांना कसं मारू, तेव्हा कृष्ण त्याला एका शब्दातच सांगतो. कृष्ण त्याला नमस्कार करतो आणि म्हणतो, आत्तापर्यंत मी असं समजत होतो की माणसाला जन्माला घालणं आणि मारणं हे काम जगात दुसरं कोणतरी करतं. आज मला कळलं की माझा शिष्य अर्जुन हे काम करत असतो. पण ज्ञानेश्वरी किती वेगळ्या प्रकारे सांगतात. ते सांगतात, जात्यंधा लागे पिसे मग ते सैरेनी धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. एखादा अंधा माणूस असावा, त्याला वेळ लागावं आणि आपली सुई हरवली म्हणून तो जंगलात हिंडावा, तसं मला वाटतंय. जात्यंधा लागे पिसे मग ते सैरेनी धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. का आजी ऐसे झाले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझे काही. का जगात असं झालंय की हे सगळ्या प्राण्यांना निर्माण करणं आणि नाहीसं करणं हे काम अर्जुन करत असतो. आणि म्हणून त्याला पुढे सांगतात, अनादि सिद्ध आहे आगवे, येत जातच स्वभाव आहे, तो त्वा का शोचावे सांग माझं. मला तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगायची नव्हती, तो त्यांचा अधिकार आहे. मी एवढ्यासाठीच सांगितलं की ही वाचताना आपण म्हणतो की मराठी भाषा त्यावेळी क्लिष्ट होती. एक लक्षात घ्या, मुक्ताबाईचे अभंग त्याच वेळचे, आणि मुक्ताबाईचे अभंग ताटी उघडा ऐकताना आपल्याला आणि काही आठवत नाही. आपल्याला आजची कविता आठवते, ती म्हणते, संत जैने व्हावे विष बोलणे सोसावे, विश्व झालिया वन्ने संत मुखे व्हावे पाणी, स्वतः तरा इतरा तारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. मराठी भाषेचं हे वैभव लक्षात घ्या. 700 वर्षापूर्वी बहिणाबाई घरातली बहीण जशी बोलते तशी बोलते भावाशी. तिलाही संस्कृत येत आहे आणि तिच्या भावालाही भाषा येते. त्याच्या समोरचे श्रोते वेगळे आहेत, हिच्या समोरचे श्रोते वेगळे आहेत. आणि मराठी भाषेने हे स्वधनुष्य पेललं हे तुमच्या लक्षात येतं. लवाळीपासून रणांगणपर्यंत, मर्ढेकरपासून भासी बर्ढेकरांच्या पासून ते करंदीकरांच्या पासून पाडगावकरांच्या पर्यंत जी शब्दकळा बदलली ती त्या विषयाला अनुरूप बदलली. हे मराठी भाषेचं वैभव आहे, हे आपण विसरून जातो. ही साहित्याची सर्व चर्चा केली, याचं कारण साहित्याचं खरं काम काय आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे. साहित्य हा संप्रेरक आहे. आता संप्रेरक हा शब्द मराठी माणसांना माहीत नाही. कॅटलिस्ट म्हटलं तर कळतं, ही आपली अडचण आहे. पण संप्रेरक किंवा कॅटलिस्ट म्हणजे काय ते समजावून घ्या, म्हणजे साहित्य म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. संप्रेरक काय करतो? समजा तुम्हाला एखादी रासायनिक प्रक्रिया करायची असेल तर तुम्ही अ हा पदार्थ 100 किलो घेता, ब हा पदार्थ 100 किलो घेता, त्याचं मिश्रण बनवता, त्याला खूप तापमान देता, त्याच्यावरचा खूप भार वाढवता आणि नंतर कदाचित 15-20 तासांनी या सगळ्या प्रयत्नानंतर अ आणि ब यातला 80% भाग क बनलेला असतो. ही रासायनिक प्रक्रिया आहे. पण संप्रेरक काय करतो? समजा तुम्ही 100 किलो अ घेतला, 100 किलो ब घेतला, त्याचं मिश्रण केलं आणि त्यात चिमूटभर संप्रेरक टाकला तर तुम्हाला तापमान फार वाढवावं लागत नाही, भार फार वाढवावा लागत नाही, वेळही फार लागत नाही आणि जवळजवळ 100% अ आणि ब क मध्ये झालेले असतात. आणि ही रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर
तो चिमूटभर संपेल तसाच उतरलेला असतो. ही रसायन क्षेत्रातली विलक्षण अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्यातली ही एक गोष्ट आहे. पण ती तुमच्या माझ्या आयुष्यात नकळत घडते हे तुम्हाला सांगतो. मला जवळजवळ 70 वर्षापूर्वीची गोष्ट आठवते. त्यावेळी मी दादरला होतो. त्यावेळी मी कॉलेजात जात होतो. त्यावेळी दादर लहान होतं, टिटवाळा लांब होतं, टिटवाळ्याचं मंदिर तर फारच लहान होतं. त्यावेळी खरं पाहता प्रभादेवीचं मंदिर आहे, फार लहान होतं. आम्ही तिथे जाऊन अभ्यासाला बसायचो. कोणाला काही वाटायचं नाही प्रभादेवीच्या गणपतीच्या मंदिराला. पण टिटवाळ्याचं मंदिरही प्रसिद्ध होतं, लहान होतं. आणि एका रविवारी आम्ही मित्रांनी असा विचार केला की सकाळी 8ला इथनं गाडी निघते, 10ला टिटवाळ्याला पोचते. आपण 8 वाजता गाडीत बसू, 10ला तिथे जाऊ, दिवसभर तिथे हिंडू, गप्पा मारू, कुठल्या तरी शेतात जाऊ, लोक शेतात खायला द्यायचे आणि संध्याकाळी तिथनं 7ला गाडी निघते, परत येऊ. आम्ही 5-6 मित्र होतो आणि आमच्यात क्रिस्टोफर म्हणून एक जर्मनीतून आलेला अतिशय हुशार मुलगा होता. आम्ही टिटवाळ्याला पोचलो 10 वाजता. तेव्हा नकळत आम्ही मंदिरात गेलो. त्यावेळी मंदिर मोकळं होतं सबंध, अजिबात गर्दी नव्हती. बाहेर काही पाटी वगैरे नव्हती, पण मंदिर स्वच्छ होतं. मंदिराच्या बाहेर आपल्याकडे पाटी नसते की चपला काढा वगैरे. परंतु आमच्यापैकी जे मुलं धार्मिक होती त्यांनी लगेच काढली. माझ्यासारखे जे काही नास्तिक होते त्यांनी नकळत काढली. सगळ्यांनी काढली. धर्म मानणारे न मानणाऱ्या सगळ्या लोकांनी नकळत पायातली चप्पल काढली. मंदिरात गेलो, नमस्कार केला आणि ख्रिस्तोफर मात्र पायात बूट घालून आत आला. आम्हाला भयंकर राग आला. आम्ही त्याच्यावर चिडलो. तो म्हणला मी चर्चमध्ये जातो, नेहमी चर्चमध्ये सगळेजण बूट घालतात, त्यात काय चूक आहे. आणि दिवसभर निघताना आम्ही मित्र याचाच विचार करत होतो की हा असं का वागतो, आम्ही असं का वागतो. आणि संध्याकाळी 7च्या मानाने आम्ही टिटवाळा स्टेशनला परत आलो. गाडी सुटायला 10-1 मिनिटं होती. गाडी लागलेली होती आणि तिकीटं काढायला प्रचंड गर्दी होती. आमच्या लक्षात आलं तिकीटं काढायला उभे राहिलो तर गाडी चुकली. आम्ही झपाट्याने गाडीत चढलो. काही मित्र म्हणले भारतीय रेल भारताची संपत्ती होती आहे, एक दिवस फुकट वापरून काही होत नाही. दुसरा मित्र म्हणला माझा कॉन्शियस क्लिअर आहे. त्यावेळी आम्ही इंग्लिश शब्द वापरायचो. तर म्हणला आमचा कॉन्शियस क्लिअर आहे, जर इथे हा आला TC तर त्याला मी पैसे देईल, तो काम करतो का न करतो हे कळेल. तिसरा मित्र म्हणला नाही, मी दादरला पोचण्यावर दादर टिटवाळा तिकीट घेणार, काढून टाकणार, रेल्वेचं नुकसान करणार नाही. आणि ख्रिस्तोफर मात्र स्टेशनवरच उभं होता. आम्ही त्याला म्हटलं मित्रा आत ये, गाडी सुटेल, नंतर 11 वाजेपर्यंत गाडी नाही. आणि तो म्हणला 11 वाजेपर्यंत काय, पण पहाटे 7 पर्यंत गाडी नसेल तरी मी प्लॅटफॉर्मवरच थांबेन. रेल्वेचं तिकीट हातात नसताना मी माझ्या देशात आणि परदेशात रेल्वेत चढणार नाही. आमच्यावर झालेले संस्कार मंदिरात जाताना दिसले, ह्याच्यावर झालेले संस्कार समाजात कसे वावरावे याबद्दलचे होते. आणि ते संस्कार करणं ही आपल्या साहित्यिकांची जबाबदारी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे जर करायचं असेल तर साहित्यिकांनी 3-4 लक्ष्मण रेषा लक्षात ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्या सांगतो आणि थांबतो, कारण अजून श्रोते थांबलेले आहेत. पुढची खात्री मी देत नाही. तुकारामांनी जे सांगितलं, म्हणजे तुकाराम गरीब आहे ते तुम्हाला माहिती आहेच, पण तुकाराम सांगतायत माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा, तरी झडो जाणा जुवा माझे. हा माणूस गुरु आहे, हा माणूस गरीब आहे. कीर्तन हेच त्याच्या आयुष्याचं एकमेव साधन आहे. पण माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा, तरी झडो जाणा जुवा माझी. मी माझ्या लेखणीचा मान कमी करणार नाही, माझ्या वाणीचा मान कमी करणार नाही. तो आला तरी येईल. आणि पुढे सांगतो, आज साहित्य संमेलनात भांडणं होतात, कारण मानधन किती आणि कोणाला मान अधिक आहे. तुकाराम सांगतात माझी जिव्हा जवळ, मोल घेऊन या कथा जरी करी, तरी भंगो हरी देय माझा.
घरात खायला अन्न नाही आहे. आणि त्यावेळी तो म्हणतो, मी कथेला जाण्यापूर्वी मला किती पैसे दे हे सांगणार नाही आहे. ही साहित्यिकाची जी जबाबदारी आहे ती साहित्यिकाने ओळखली पाहिजे. ती आचार्य अत्रेंनी सांगितली होती, माझी लेखणी विकत घेणारा कुबेर अजून जन्माला यायचा आहे. आणि ही ह्या भूमीतही झालेली आहे. कवी सुधांशूंचं गीत त्यावेळी किती गाजलं. म्हणजे 70 वर्षापूर्वी 7-8 सुद्धा 2-3 रेडिओच होते. पण सकाळी ज्यावेळी गाणं लागायचं दत्त दिगंबर दैवत माझे, ते ऐकायला आम्ही सगळेजण कुठे कुठे जायचो. आणि कवी सुधांशूंच्याकडे नक्कीच अनेक सिनेमावाले त्यावेळी आले असणार. एक ही शृंगारमय लावणी लिहून द्या किंवा हे करा. त्यांनी ते नाकारले असणार. माझी लेखणी विकत घेणारा कुबेर अजून जन्माला यायचा. ही ताकद बरोबर घेऊन येणारे साहित्यिक लागतात. आणि ते जर असेल तर साहित्यिकाच्या बरोबर ही कल्पना असते, लोक माझं नाव विसरतील पण माझ्या ओळी विसरणार नाहीत. आज जर तुम्ही खेड्यापाड्यात गेलात तर बहुतेक सर्व मुलांना दत्त दिगंबरा माहिती आहे. कविता कुणी लिहिली हे माहिती नाही. कदाचित ते खडगावकर बापट इथपर्यंत नावं सांगायचा प्रयत्न करतात. कवीच्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची नसते. पद्यपंक्तीची तरफ आमच्या तरी विधीने दिली असेल, टेकूनही जनता शीर्षावर जग उलटवणे देव असेल. ही साहित्यिकाची ताकद असते. आणि आम्हाला वगळा गतप्रबंधनी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे. हा अभिमान लेखकांच्या जवळ, कवींच्या जवळ आणि वाचकांच्या जवळ असावा लागतो. आणि लेखक, वाचक, मी सर्वांनी या वेळात जो प्रवास करावा तो पाडगावकर सांगतात, हसत दुःखाचा केला मी स्वीकार, वर्षिले चांदणे पिऊन अंगार, प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. हा आनंद यात्री प्रवास असाच सुरू राहील. आणि त्यात तुम्ही मला बोलावलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.